हिंदी भाषेच्या सक्तीच्या मुद्द्यावरून मनसे आक्रमक झाले असताना काँग्रेस नेते नाना पटोले यांनी मात्र मनसे आणि भाजपवर आरोप केले। हिंदी भाषेवरून सुरू असलेला वाद म्हणजे राज्यातील मूळ प्रश्न भरकटवण्यासाठी देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची ही मॅच फिक्सिंग असल्याची टीका नाना पटोलेंनी केली। तर नाना पटोले यांचं डोकं तपासून घ्यावं लागेल असं प्रत्युत्तर आता संदीप देशपांडेंनी दिलं। काही हिंदी बोलायला आता आमच्या गोंदियामध्ये हिंदीच बोलतात, अनेक भागामध्ये महाराष्ट्रामध्ये हिंदी बोलतात, तर हिंदीवाल्यांना हाकलणार आहे महाराष्ट्रातून। मुद्दा तो नाहीये, मॅच फिक्सिंग आहे। मी काल पण सांगितलं, देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरेची मॅच फिक्सिंग आहे। फक्त जनतेचे मुद्दे डायव्हर्ट करण्यासाठी या पद्धतीचं हा खेळ महाराष्ट्राला बदनाम करण्याचं पाप हे लोक करतात आहे। नाना पटोलेंचं मला असं वाटतं डोक्याचा जरा मेंदू तपासायला लागेल। कुठल्या ठिकाणी हिंदी, महाराष्ट्रात मराठीच बोलली जाते हे पहिले नाना पटोलेंनी समजून घ्यावं, आणि महाराष्ट्राची भाषा ही मराठीच आहे। जर त्याच्याबद्दल पटोलेंना आक्षेप असेल तर मला असं वाटतं मग त्यांचे आम्हाला डोकं तपासावं लागेल, आणि वेळ पडली तर कान पण। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।